तुम्ही 2 मिनिटात ते अन्न वाया घालवतास, त्याच्यासाठी किती मोठी प्रोसेस आहे, काय कष्ट असत ना ते हे बघूक मिळतात बघा तुमका। लावणी हैसरली संपवली आणि यांनी झाली। संपवलास की मग अजून किती सा हे बघा। तर जवळचा आधी ठेवला। हा अच्छा बरोबर। अजून हैसर काही नाही ना। यो आमचा बबो सेट। आणि ह्यो आमचा दिबो सेट। हे आमचे सगळे सेट तकडे। हा कारण मग शेतकरी राजा उगाच बोलत नाही। हा अख्ख्या जगा जो पोषिंतो बोललो जाता शेतकरी राजा, बळी राजा। चला हैसर आमका ओमकार दिसता। तर मग ओमकार बघा हैसर चिखल आणि थंयसर ना गुटो मारून फिरवत, म्हणजे गुटो फिरवता असा। गुटो वगैरे झालो की मग ते एक लेवल होता, मग ते लावूक घेतात। ह्या सगळ्या गोष्टी तर आता तुमका माहिती असते। चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया। नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतोय। जरा खाली बघून बघून चलूच येतं, कारण ना ही बांधावरची जी माती आहे, ही माती त्याच्यावरती पाय सरकता। तर पाय सरकत असल्यामुळे जरा पावला सगळी ती जपून जपून टाकूची लागते, नाहीतर मग हयत धबालो वाजत। तर तो पण साधो सुधो नाही, अख्खा चिखलात माकूक वैद आणखी। प्लस काटे काय असतील ते काटे लागतात, तर मग ते काटे एवढे बेकार असत की त्याने पॉइझन पण होता। पॉइझन म्हणे अख्खं सनसनत राहू तुला, आणि इंजेक्शन बाकी घेतल्याशिवाय मग तुमका आराम नाही। तर मग हैसर आता बरेच जण आवाज येता ट्रॅक्टरचो, आणि आपलो ट्रॅक्टर पण निलो असा तो हैसर बारको, म्हणजेच ते का मिनी ट्रेलर बोलतात, ट्रॉलर काय बोलतात तो विडर। आता हे ट्रेलर हैसर काय ट्रेलर ट्रॉलर बोलतात। आता ट्रेलर आणि ट्रॉलर काय आहे की तो मोठे ट्रक असतात तेंका बोलला जाता, हैसर गोंधळ असा। ह्या गोष्टी असत। मिनी विडर असा तो बारको ट्रॅक्टर, तो आता घेऊन इले हैसर। तर तो घेऊन इले आणि सुरुवात करतले हैसर आता चिखलाक। चिखल झालो की मग हे लावणी। तर मग आपण तरी लाव जागेवर आता, आणि शेतीबद्दल म्हणजेच जो आपलो शेतकरी राजा असा त्या शेतकरी राजाबद्दल हे तुमका जाणून घेण्याचं ह्यो एक अवसर चान्स असा। तर मग होप सो ह्यो जर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। चला मित्रांनो, आज बघून घेऊया आपण जो लावणी आणि चिखल करून लावणी कशी करतात ती। आधीच तर आपण बघितलं, पण पुन्हा ह्या वर्षीचा आणखी वेगळा काय ना काय एक्सपिरियन्स मिळता। तर आज ह्यो एक्सपिरियन्स काय कामाक येता किंवा काय असा तो पण आज बघूया। चला आता जेव्हा जून महिना चालू होता, तर जून महिन्याच्या सुरुवातीपासून जेव्हा शेतकरी कामांका सुरुवात करता, तेव्हा हे सगळं संपेपर्यंत आपल्याक नोव्हेंबर डिसेंबर येता। म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ही झाली 7-8 महिने। या 7-8 महिन्यानंतर जेव्हा कुठे धान्य येता, ता धान्य गिरणीक लावल्यानंतर आपल्याक तांदूळ मिळता, म्हणजेच भात आपण जो खाता होतो। पण मग ह्योच भात जेव्हा ताटात येता तेका लागतात 2-5 मिनटं। तो ताटात दिल्यानंतर होय तेवढं खाऊन मग जो फेकून देतास तेका लागतात 2 मिनटं। म्हणजेच जय
9-10 महिने लागतात. थंय तुम्ही 2 मिनटात ते अन्न वाया घालवतास. त्याच्यासाठी किती मोठी प्रोसेस आहे, काय कष्ट असत ना, ते हे बघूक मिळतात बघा तुमका. तर सुरुवातीकच चप्पल काढला होय सर, आणि चप्पल काढून आपण चालला होता शेतात उतरता. वा, ही जी बेळा दिसतात ना, या बेळात ना हडगे मिळतात, म्हणजेच मोठी असतात. आता शेत जेव्हा चालू करतील नांगरणी, म्हणजेच लावणीच्या चिखलाक जेव्हा चालू करतील, तेव्हा हैसर जे मध्ये मध्ये असत ना बिळा, त्या बिळात ना जे हडगे असतील ना, आम्ही हडगे बोलतो ज्या मोठी आहेत, ते निळ्या कलरचे, जांभळ्या निळ्या कलरचे. तर मग ते मोठी आपल्या खैसर बघूक मिळतील. आम्ही करतो एकत्र आणि त्याचा सार करतो. मस्त होता सार अगदी. पाणी नुसता रबरबी झालंय चिखल. आता हे आल्यानंतर पुन्हा हैसरला रान बिन काढतील. त्याच्यासोबत हे बारके कुर्ले पण असतात. हे बघा, याचा बराच रान इला असा ना, या चिखल करताना ह्या पुन्हा वरती येतात. आधी पण जेवढा जमात तेवढा काढून घ्यायचा असता, आणि त्या काढून घेतल्यानंतर मग पुढे आपण चिखल करून घेणार आणि लावणी करणार. कारण रान जेवढा काढणार तेवढा आपल्यासाठी चांगला असतं. या रान काढल्यानंतर मग व्यवस्थित चिखल होता, नाहीतर मग पुन्हा जो लव बोलतात तो मग पुन्हा येतो लोवर, आणि मग ते का नडणी करूची पडतं, म्हणजे रान काढूचा पडतं, ते का नडणी असं बोलतात. तर मग आता पुन्हा काढूचा येणार. तर मग आमचा भाव असा दाखवतोय, त्यांनी रान काढू घेतल्यानंतर कसा काढतात आपण दाखवतो. ही पाकडी इलेली असं आहे सर, ही पाकडी काढून घेतात आधी, जेवढा काढून जमत तेवढा. तर अशा प्रकारे ही काढलं जातं रान. आता ते का काढतं, तर मग नंतर कमी येता म्हणून. चला आता हैसर ह्याने आणलं ना आपलं बारको ट्रॅक्टर, तो ट्रॅक्टरचा आपण हे बाबा एवढं पाय जाता गुडघ्यापर्यंत, त्याचे चाका चेंज करून त्याचे नांगर लावले जातात. स्क्रू लावलो की त्याला कॉटर पिन लावूची पडता लॉक होण्यासाठी. झालं ट्रॅक्टर रेडी झालो. आता सुरुवात करू चिखला. हे बघा काढू को यार रान.
थंय ठेव झाडाखाली. रान हिला भरपूर जो आपला हैसर होता आताच मगाशी सांगत होते की काढूचा लागतं, पण तो लववा ना तो लय चिकट असतो, लव लवकर येत नाही. मग असा रानावरती फिरून मग ते जरा हलका केलं जातं. आता बघा एक नांगर रिकामं झालो, एका नांगराचा इला आणि दुसऱ्या नांगराचा आता ते काढतं हाताने. या असं करूचं आहे आता. हे असे काही नाही काही प्रॉब्लेम्स असतातच. किशोर रिटर्न घे एक. रान काढून घेतला की तो मोकळं झाले ना, नांगर मोकळे झाले की नंतर मग हे करूक भेटतं फटाफट. तोपर्यंत बाबून मेरा घेतल्यान करू. बंद झालो आता. किक मारूची येतली ते का लूज झालो तो. तुटलो रे, तुटलो. फिल्टरने हे सर काम काढल्यान एअर फिल्टर तुटलो होतो. बघूया काय जुगाडाचा होता काय. घेतल्यान बापून किक मारू आता. किक फेल झाली, लागली नाही व्यवस्थित. आणि हा ना बरोबर आहे तो ह्यो खाली कर चॉक का तो खाली करू की सारलास तू. हैसरला आडवावर घेतल्यान पुन्हा आणि आता हे चिखल करतले. चिखल करतले पण मी जर असाच करत राहिलोय तर मग ही कामं नाही होतली. मग मी पण कामांका लागतंय. बाबून घेतल्या ना मेरा मारू. बाबू बोलताय की मी मेरा मारतोय म्हणून. दर 2 फेऱ्यांनी हे करूचा पडता. पुन्हा बाहेर घेतल्याने पुन्हा ते रान काढूचे लागेल. 2 फेऱ्यामध्ये जर एवढी हालत खराब होता तर मग हे आता
इतका वेळ लागतो. पण मग हेच अशाच प्रकारे आपण आता चिखल करून घेऊया आणि लावणी लावताना मग पुन्हा तुमका दाखवते. मग तर जो मुठियो बोलत होते ना तर तो ह्यो बघा, ह्यो असो निळ्या रंगाचो असा जांभळा त्याचा हे, आणि हे डेंगे पांढरे पण जांभळेच असत. टाक पिशवेत मग हे दाखवूया ना आपण. किती भेटले? 3च भेटले. हां बारके असत पण. चला ठीक आहे, भेटतले आहे साराचा होतला. तसं एका कोपऱ्याचं चिखल झालो आणि चिखल झालो तसं मग गुटो फिरून घेतलो आणि गुटो फिरून त्याला लेवल करून घेतो. हे बघा इलो पुन्हा बंद पडलो. ट्रॅक्टरचं थोडंसं प्रॉब्लेमच झालो असं आमच्या, तो बंद पडता. असं वाटत की मेलोच आहे. हां हे बघा असा याचा कलर जो आहे ना तो असा जांभळो. आणि जेव्हा हे का पकडला जाता तेव्हा मग तो हाताची मूठ आपण कशी बंद करतो तसं तो रवता म्हणून ते का मुठी म्हणून बोललं जातं. तर मग ह्यो असोच मुठी हो तो बघा. तर मग ह्यो मुठीव पकडला ना ह्यो चालण्याचं काम करीत आता आपल्या. पकडू गेला की मग ह्यो असो राहता म्हणून मग एका मुठीव बोलतात. थांबा आता एका पकडतंय आणि पकडताना एक हात असो आणि त्याचे दोन्ही डेंगे आहेत ना ते दोन्ही बाजू असे करून पकडायचे. बघा थैसर ह्या बाजूक बाबून मेरा लावून घेतल्यान आणि थैसर ना दुसरो बाबू हा राज आमचो त्यांनी मेरा लावून घेतल्यान. तर मग मी तकडसून मेरा लावून घेते मग काम जरा सोप्या होईल. ठीक आहे. थैसर ना अशी मेरा घालत येईल ती ही मेरा पूर्ण केलं आहे. मी आता चाललं आहे कारण कसं होतं चिखलात हात घालूचं लागतं ना. मेरा घालू चिखल उचलायचो आणि त्या मेऱ्यावर थापत जायचो आणि ते का लेबल करत जायचं. तर त्याच्यामुळे मग तो शूट करूक नाही भेटला असा. तर एकंदरीत हाच सगळ्या गोष्टी. पण मग आपल्या ज्या गोष्टी येतात त्या गोष्टीपासून आपण लांब नाही राहायचं. म्हणून मग ही एक जबाबदारी असता आणि ह्या जबाबदारीपोटी आपण हैसर येतो. हां त्याला तुमका हडगो बघा चिखलात दाखवते कसं रोवलो. हे का असो पकडलो आणि असं पकडल्यानंतर ते का पाण्यात धुवूया. तो बघा हे का टाक्यात पिशवी आहेत. चला जकडे जकडे चिखल करूची घाई चालली. सध्या ऐसर असा आमचो भुजंग सेठ आणि याचं नाव काय माहीत नाही तर प्रकाश.
तो मुंबईत गेलो होतो मागच्या खेपेक, तेव्हा मी त्या सेम गाडीत होतो. त्याला ते झाला सर इंजिन लावलं नसं यांनी, इंजिनवर ना आला. तेच इंजिन घेतलं आम्ही पण ते कोपऱ्यांका पाणी झालो. चिखल झाल्यानंतर आता लावणी करतील. लावणी झाली की मग मोकळे. मग काय 1.5-2 महिने आराम. मग हां नडणी आहे ना, नडणी असता तरी बरेच कामं असतात. तर मग ही सगळी कामं हां, तर ही सगळी कामं असतली ती कामं करतलो. त्यासाठी खूप वेळ काढूचा पडता. म्हणूनच जी शेतकरी जे बोलतो की शेतकरी काय करता या गोष्टींचो अंदाज आपल्याक नसतं. आपण फक्त बोलून जातो. तर चला मी आता व्हिडिओ हैसर संपवत आहे. लावणी तर होतली आता. लावणी झाल्यानंतर मग हे कोपरे आता हे असे दिसतात. लावणीची प्रोसेस तर बघितला असाच, पण तरी देखील लावणीसाठी नंतर आपण व्हिडिओ करूया. आता ह्यो चिखलाचा व्हिडिओ होतो. तर मग व्हिडिओ हैसर संपवतो आहे. म्हणून मग आपला रोजचा सांगा रोजचा मागणं. आणि माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करत असाल तर कोकणासाठी _ काय पण इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.